केंद्रावरील भाजप सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरत असल्यामुळे देशामधील जनतेमध्ये या सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालाय। तसेच सत्ताधारी मंडळी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला घाबरले असून विरोधकांना अनेक मार्गांनी कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या परिस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेले आहे। आगामी लोकसभा आणि इतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात विभागीय पातळीवरती बैठका घेतल्या जात आहेत। मराठवाडा विभागाची बैठक नुकतीच लातूर येथे पार पडली। या बैठकीमध्ये पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करत होते। सरकारने उत्तर द्यावं ना जनतेला। आम्ही विधानसभेमध्ये मी स्वतः सरकारला विचारलं होतं, सरकार त्याचं उत्तर देऊ शकलं नाही। काय चाललेलं आहे या राज्यात त्यांनी सांगावं। आम्ही प्रश्न विचारला ना, विरोधकांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं लोकशाहीमध्ये परंपरा आहे की नाही? ते केंद्रातलं देत नसेल तर राज्यातलं तर दिलं पाहिजे ना। प्रधानमंत्री कोणाचं उत्तर देत नाही, अजूनपर्यंत एक पत्रकाराशी संवाद साधला नाही 10 वर्षात। लोकशाही न मानणारी व्यवस्था आहे। नाही, अध्यादेश काढल्यानंतरही काँग्रेस पक्ष कुठल्या भूमिकेपर्यंत पोहोचला नाही। आम्ही प्रश्न विचारला, हे बघा, आम्ही काय मारपीट करावं, चक्काजाम करावं हे भूमिका आमची नाही। आम्ही सरकारला प्रश्न विचारला की तुम्ही हा अध्यादेश काढलेला आहे, तो कुठल्या आधारावर काढलाय, कसा काढलेला आहे, कोणाची फसवणूक केली? कारण त्यांनी दोघांनी सांगितलं की आम्ही ओबीसीचं आरक्षणला हात लावणार नाही। मग मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं असं म्हटलं तर कुठल्या आधारावर कसं केलं ते तर सांगा। तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मुंबईमध्ये हे सर्वेक्षण चालू आहे। आज पेपरला हेडलाईन आहे, शाबासकी दिली। 6 दिवसात 27 लाख लोकांचं सर्वेक्षण झालेलं आहे। 6 दिवसात 27 लाख। मला सांगा, आता शाबासकी दिली पाहिजे ना या लोकांना। असं पॉसिबल आहे का? 6 दिवसात 27 लाख लोकांना सर्वेक्षण मुंबई शहरामध्ये केलेलं आहे। घरात लोक राहतात का, दिवस कामाला जातात का? म्हणजे बंद घराचं केलं का सर्वेक्षण? काय चाललेलं या राज्यात हे अनेक पुरावे देता येईल मला। सर्वेक्षण आजच्याच पेपरला, काही पेपरला आहेत, आता काही पेपर छापत नाही तो भाग नाही। मी ऑनलाईन काही पेपर वाचत होतो ते मला पाहिजे। मुद्दा पण तुम्हाला सांगतोय की हे फसवणूक कोणाची करते, आमचा प्रश्न तो आहे। सरकार म्हणून उत्तर देणं त्यांची जबाबदारी नसेल, दायित्व त्यांचं उत्तर द्यायचं लोकांच्या प्रश्नाचं। विरोधी पक्षाच्या लोकांचं दायित्व प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं तर तो त्यांचा विषय। आम्ही प्रश्न विचारले, अजून तुमच्या समोर विचारतोय सरकारला। माध्यमांच्या माध्यमातून सरकारला ऐकून जातं असं आम्हाला वाटतं। सर्वाधिक जागा निवडण्याचा दावा करताय। मी माझा जरांगेचा विषय नाहीये माझा, मी समाजाची चर्चा करतोय, एक व्यक्तीची करत नाही। मराठा समाजाला आरक्षण 2014 मध्ये, धनगर समाजाला आरक्षण देण्याचं 2014 मध्ये याच फडणवीसने सांगितलं होतं। खालचे सरकार वरचे सरकार द्या म्हणाले होते। 10 वर्षात तुम्ही देऊ शकला नाही, तो उद्रेक आहे। मुस्लिम आरक्षण का क्या सर? आता ईवीएम मशीन मुस्लिम आरक्षणाचं आमचे नेते राहुल गांधीजींनी जी काही भूमिका मांडली, त्या भूमिकेमध्ये सेन्सेस हा महत्वाचा भाग आहे। पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती राहतील। आता देशामध्ये आरक्षण व्यवस्था संपवायची तर हे आपला हा विषय आपल्या महाराष्ट्रातला होता। पण मुस्लिम आरक्षणाचा विषय काँग्रेसने केलेला होता नसीमभाई ज्यावेळेस मंत्री असताना कोर्टामध्ये झाला। पण त्याचं मूळ कारण आहे, जिथपर्यंत आम्ही सेन्सेस करत नाही, कुठला समाज, आम्ही धर्माला आरक्षण देत नाही, आम्ही समाजाला देतो।